बघा समजावून देतो व्यवस्थित. इन फिगर दिलेलं आहे. PM 10 दिलेलं आहे. PM 10 एरिया ऑफ ट्रायंगल PQS वरचा जो ट्रायंगल दिलाय त्याचा एरिया दिलाय 100. खालचा जो ट्रायंगल दिलेला आहे त्याचा एरिया 110. देन फाइंड NR विचारलेला आहे. आता दोन ट्रायंगलचा एरिया जर काढायचा म्हटलं तर काय केलं पाहिजे? इन ट्रायंगल दोन ट्रायंगल मध्ये गेलो. दोन ट्रायंगलचा सेपरेट ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल सांगा. PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. PQS चा बेस, PQS चा पाया बेस कोणताला? QS इंटू हाईट कोणती आली? PM. एरिया ऑफ ट्रायंगल QRS याचा बेस कोणता आला? QS इंटू हाईट कोणती आली? NR. PQR चा एरिया 100 भागिले 110. QS ला QS गेला, PM 10 दिलाय, NR काढायचंय. फक्त पक्षांतर करा. आता एका शून्याला एक शून्य गेला, भागलेलं इकडं गुणलं NR इंटू 10, भागलेलं एक गुणलं 10 गुणिले 11. NR इज इक्वल टू 10 गुणिले 11/10. 10 ला 10 गेलं 11. दोन ट्रायंगल दे हॅव इक्वल बेसेस. दोघांचा बेस काय? कॉमन. द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, दोघांची हाईट लिहिली, दोघांचा एरिया 10/NR. भागाकाराचं पक्षांतर गुणाकार, भागाकाराचं पक्षांतर गुणाकार. 100 गुणलेलं आहे, 100 जाऊन पुन्हा भागलं, दोघांच्या गुणाकार. 2 शून्याला 2 शून्य, NR बरोबर 11. घ्या व्यवस्थित पटपट.